चला वधूकडचे मंडळी, वराकडचे मंडळी लवकर या, उशीर खूप झालेला आहे, वेळ लावू नका. उपस्थित सगळे खाली बसा, ब्रह्मवृंद खाली बसा, सगळे बसा, खाली बसा. हां बसा. दे त्याच्या हातात. नाही वसुरुद्रा झालाय ना, वसुरुद्रा कुणाचा झालाय? वसुरुद्रा कुणाचा झालाय? वसुरुद्रा झालाय ना? वसुरुद्रा झालाय का? ये बस. ओम वसुरुद्रा पूर्वन्तोर्दन्तादशस्य तन्नो वृषणाभिष्टौ दसरा हयद्रेग्ण औचत्यो वां प्रयत्ससराते अकवाविरोति ओवान्दाडत्सुमतये तवस्मै वसुयद्देते नमसा पदेगो जिगृतमस्मे देवती पुरन्दी कामप्रेणेव मनसा चरन्ता युक्तो हयद्वान्तौ ग्र्याय पेरुर्विमध्ये अर्णसोदाये पजरः वामवशरणङ्गमेयं शूरो नाज्मपतयद्भिरेवयेः उपस्तुतिरौचत्यमोजस्येन्मामामि मे पतत्रिणी विदुक्तां मामामे दोदशदयश्च दोधाक् प्रयद्वां भद्रद्रिकादो दीक्षां नमावरन्नद्यो मातृतमादासाय दीं सुस्वमुग्धमवादुः शिरो यदस्य त्रैतनो दीर्घत मामामते योजुजुर्वान् दशमे युगे अपामरथं यतीनां ब्रह्मा भवति सारथी. चला मुलीकडचे मुलाकडचे लवकर या. कुलकर्णी सुटे पैसे लवकर आणून द्या. मला माहिती लग्नाला मागे धरायचे. चला मुलीकडचे तिकडे बसा, मुलाकडचे इकडे बसा. बसा तुम्ही. चला तुम्ही इकडे बसा आधी. बाकीचे भरत काका तिथे बसतील, बाकी तुम्ही इकडे या. कार्याची माणसं इकडे या. भरत काका तिथे बसतील दोघे जण. हां श्रीपाद गुरुजी किती वेळ बसणार आहे? 10 मिनिट आहे म्हणजे त्याचं पूजा करायची का? मग सांगू का? ओम यो नो अग्नेयदरिवामघायुररातिवामरजयद्वयेना मंत्रो गुरु पुनरसुदोस्वानक्रीटधन्वन्दुरुक्तैः सद्गुरु स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः. इदमासनं सुवासनं इदं पाद्यं सुपाद्यं ओम युवं वस्त्राणि इत्यनेन वस्त्रं दद्यात्. गुरुचरणारविन्ददेवताभ्यो नमः. इदं महावस्त्रं समर्पयामि. चला मुलीकडचे कुठे गेलेत? ऋषिकेश, मानसी लवकर या, बसा, उशीर झालेला आहे. ओम दीर्घत मामामते योजोजर्वान्दशमे युगे अपामर्दयदीनः ब्रह्मा भवति सारथिः. नमः.
तिथं मधला पाठाव ऋतुराज गुरुजी जागेवर बसा. आहो 11:48चा मुहूर्त आहे. 48. बसा बसा आणि मग आहोना बोलवा. मस्त काय नावाला माहिती. पोळी भांडा आहे तिथे. हळदी कुंकू पण आहे. बसा लवकर. हो कॅमेरामन. सगळ्यांनी हात जोडा. ठीक आहे. हे भरत काका हे संस्थानिक भरत तुळशीबागवाले. हा तुम्ही सांगा. हां, संस्थानिक भरत तुळशीबागवाले हे आजचे मूळ यजमान आहेत. हे इथे बसलेले दंपती आहेत ते, आणि त्यांचे चिरंजीव इकडे मुलाकडनं म्हणून बसलेले आहेत. त्यांचीच कन्या इकडे मुलीकडनं काश्यप गोत्रातनं बसलेली आहे. वसिष्ठ गोत्रोत्पन्नच ते असल्यामुळे मुलाकडनं ते बसलेले आहेत. रामचंद्रांचं वसिष्ठ गोत्र असल्यामुळे ते तिकडनं बसलेले आहेत. अशा स्वरूपाचा विवाह सोहळा 11:48चा मुहूर्त आम्ही काढलेला आहे. त्याप्रमाणे सीमान पूजन वाङ्निश्चय आता झालेला आहे आणि आता देवदेवक बसवून गणपती पूजन करून पुढचा कार्यक्रम होणार आहे. तर आपला आशीर्वाद असावा सगळ्यांना. शंकारूपेण मच्चित्तं पंकीकृतमभूद्यया किंकरीयस्य सा माया शंकराचार्यमाश्रये. आमची मराठी मातृभाषा नाही तरीसुद्धा मराठीत बोलायचा प्रयत्न करतो. श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य कोडली शिंगेरी महासंस्थान, आता श्रीपाद धाईगुडे गुरुजी सांगितल्याप्रमाणे हे संस्थानाचं नाव आहे. आणि हे जागा जे आहे हे तुंगभद्रा संगम, तुंगा आणि भद्रा दोन नदींचे संगम आहे शिवमोग्गा जिल्ह्यात. त्या संगमावरती रामेश्वरचं देवळ आहे. तिथे आदिशंकराचार्य 2500 वर्ष अगोदर जेव्हा 509 BC ख्रिस्तपूर्व 509 त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या 28व्या वर्षी वयात ते दक्षिण भारताला आले. उभय भारती देवीला आणि मंडन मिश्रला घेऊन. मंडन मिश्र यांच्या संन्यास दीक्षा झाली होती. ते उभय भारती देवी जिथे उभे राहिली तेच जागा कोडली आहे. तिथे श्रीयंत्राची स्थापना त्यांनी केली. त्यामुळे तिथे श्रीविद्या उपासनाची दीक्षा घेण्यासाठी लोक येतात. आणि श्रीविद्याचे मूलस्थान असल्यामुळे श्रीविद्या आणि शंकर उपासना होते. म्हणून श्रीविद्या शंकरो विजयते हे मठाचं देवता मंगल आहे. आणि आपण ऐकलं असतील दक्षिणामनाय शारदापीठाच्या बिरुदावली सांगताना श्रीमद विद्याशंकर पादपद्माराधक असं म्हणतात. ते विद्याशंकराच्या नित्यपूजासाठी तिथेच एक स्वामीजी राहिले आणि तिथून 72वा पिढी आत्ता चालू आहे. आमची 72वा पिढी आहे. आता 1.5 वर्ष अगोदर संन्यास दीक्षा झालेली आहे. आमच्या मठातले स्वामी फक्त कानडी बोलत होते. महाराष्ट्रात दौरे केले नाही एक 50-60 वर्षापासून. म्हणून महाराष्ट्रामध्ये आत्ता कोडली मठ म्हणजे काय म्हणून परिचय करून द्यावं लागतं. आता 1.5 वर्ष अगोदर आमची दीक्षा झाल्यावर पहिल्यांदा आमचे महाराष्ट्रात यात्रा चालू आहे. इथून मुंबईला जायचं आहे, मुंबईहून अहमदाबादला जायचं आहे. मार्गात पुण्यात 1 दिवस मुक्काम करून जायचं असं ठरलं होतं. त्याच्यामध्ये इथं येऊन रामचंद्राचं दर्शन करायचं संयोग घडला. आणि श्रीराम कल्याण पण आता इथं चालू आहे. दक्षिण भारतामध्ये आंध्रामध्ये तर नेहमी जे भद्राचल आहे तिथे रामदास हे समर्थ रामदास नाही, तिथे वेगळे रामदास भद्राचलमध्ये. ते रामदासांनी हे कल्याणोत्सव परंपरा सुरू केली आणि तिथे खूप सीताराम कल्याणम खूप पिक्चर पण आहेत. मेनस्ट्रीम कमर्शियल फिल्म्स पण आहेत सीताराम कल्याणावर.
असं तिथे सत्यनारायण पूजा सत्यनारायण कथा एवढं जेवढं कॉमन आहे इथे तेवढं कॉमन तिथे कल्याण उत्सव आहे आंध्रामध्ये. आणि जिथे वैष्णव परंपरा आहे, श्री वैष्णव परंपरा, जे अय्यंगार लोक राहतात, मेलकोटे, श्रीरंगम ह्या भागात जे आगमशास्त्राप्रमाणे जे मंदिर राहतात त्या मंदिरामध्ये कल्याणोत्सव नेहमी चालतात. त्याचप्रमाणे आत्ता इथं पुण्यात कल्याणोत्सव पण होऊ लागला म्हणून ऐकून खूप आनंद वाटला आम्हाला. हे योगायोगाच आहे. आणि हे श्री रामचंद्राच्या कल्याणोत्सवाचं निमित्ताने आपण जे धर्मकार्य करायला ठरलात त्या कार्याने आपल्याला श्रेयस, अभ्युदय आणि निश्रेयस दोन्ही प्राप्त व्हावं असं आशीर्वाद करून आमच्या वाणीला विराम देतो. नारायण नारायण. सगळ्यांनी उभे राहा, हात जोडा आणि त्यांना नमस्कार करा. ओम दीर्घतमा मामते यो मामते यो दीर्घतमा दीर्घतमा मामते यो जो जुर्वान मामते यो दीर्घतमा दीर्घतमा मामते यो जो जुर्वान दीर्घतमा इति दीर्घतमा मामते यो जो जुर्वान वान मामते यो जो जुर्वान दशमे दशमे जो जुर्वान मामते यो जो जुर्वान दशमे जुजुर्वान दशमे दशमे जो जुर्वान दशमे युगे युगे दशमे जुजुर्वान दशमे युगे युगे दशमे युगे युग इति युगे अपामर्थमर्थमपामपामर्थं यतीनामर्थमपामपामर्थं यतीनाम् अर्थं यतीनामर्थमर्थं यतीनां ब्रह्मा ब्रह्मा यतीनां ब्रह्मा ब्रह्मा यतीनां ब्रह्मा भवति भवति ब्रह्मा यतीनां ब्रह्मा भवति भवति ब्रह्मा भवति सारथि भवति ब्रह्मा भवति सारथिर्भवति सारथिरिति सारथि. जगद्गुरु शंकराचार्य भगवान की जय. चला बसा यजमान, बसा लवकर. चला. ओम केशवाय नमः. ओम चला इकडे बसा लवकर. नमः. आमचं काम झालं, तुमचं तुम्ही करा. हां बसा लवकर बसा. शेजारचे गुरुजी सांगतात तशी सूचना ऐका आणि त्याप्रमाणे करा. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. ओम शीलाय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. नमः संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम वृंदाय नमः. ओम धृताय नमः. ओम रुडोत्तमाय नमः. बुद्धुग्नाय नमः. नरसिंहाय नमः. अच्युताय नमः. नारायणाय नमः. उपेंद्राय नमः. हरे नमः. ओम श्री कृष्ण परमात्मने नमः. ओम पवित्रं प्राणानायम्य. ओम पवित्रं दैवतं ब्रह्मणस्पतये प्रभुर्गात्राणि पर्येषु विश्वदाः अतप्तनो नददामोष्णदेशदा सहितबन्धस्तमाडदा प्राणायामः प्रणवस्य परब्रह्मणिगुणाधिपते प्रेरयेत सदवर्गः सद्वरेण मुपास्महे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. पूर्वोच्चारित वर्तमान एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. तू जरा सनईचा आवाज बंद करा. सनईचा आवाज बंद करा. मम आत्मनः सकल शास्त्रोक्त पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम काश्यपगोत्रे उत्पन्नः ऋषिकेश नामक यजमानः अहं काश्यपगोत्रोत्पन्नायाः सीतामायी नाम्न्याः कन्यकायाः धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम ब्राह्म विवाह विधिना विवाह संस्कारम अहम करिष्ये. पाडी सोडा. मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम वसिष्ठगोत्रे
उत्पन्नः नाव मयूर शर्मा अहम मम आप्त श्री प्रभुरामचंद्र विवाह संस्काराख्यम कर्म अहम करिष्ये तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति पूजनं स्वस्ति पुण्यः वाचनं मातृका पूजनं नान्दी श्राद्धं च करिष्ये गणानां द्वाडोन गौरत्समदो गणपति जगति गणपति पूजने विनियोगः ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान श्रवणो विसीददानम् अस्मिन् भोगे बले ऋतुविदयितं महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं त्रयस्तिकमावाहयामि महागणपतये नमः सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि महागणपतिदेवताभ्यो नमः हरिद्रादिकुङ्कुम सौभाग्यद्रव्ये समर्पयामि महागणपति देवताभ्यो नमः कालोद्भवानि पुष्पाणि दूर्वाङ्कुरांश्च समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः शर्करा नैवेद्यं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा ऋतुराज गुरुजी त्यांना माहिती नाही, लक्ष भोजनं द्या. समर्पयामि हस्त प्रक्षालनं समर्पयामि मुख प्रक्षालनं समर्पयामी श्रीमन्महागणाधिपतये गणाधिपतये नमः करोद्वर्धनार्थे चन्दनं समर्पयामि मुखवासार्थे भूगीफलताम्बूलं समर्पयामि सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि फलार्थे उपकल्पितफलं समर्पयामि नमस्करोमि ॐ सैजनेन सविलासेन मनसुप्रैवायं मरदेनार्भिः देवानाय पितरमाविवाहरुद्रद्धामनाविडा ब्रह्मणस्पतिं ॐ पूर्वोत्तरमहागणपतये महामन्त्राक्षरान् समर्पयामि नमस्करोमि प्रार्थना महागणेश पञ्चरत्नमादरेण योन्वहम् प्रजलपति प्रभातके हृदिस्फुरं गणेश्वरम् अरोगतामदोषतां सुसाहितीं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सूचिरात् नमामिदं विनायकं नमामिदं विनायकम् नमामिदं विनायकं नमामिदं विनायकं सिद्धिविनायक महागणपतिदेवताभ्यो नमः प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि अनया विघ्नेश्वर पुण्या सकल विघ्नहर्ता महागणपति प्रियदाम मयित्यो पृथिवीजनयमं यज्ञं विप्रदान्नो वरिमभि ओम औषधय संवादन्ते सोमेन सहराज्ञा यस्मै कृणोति ब्राह्मण सौराजन्वारयामसि पूर्णादर्वे परापत सुपूर्णा पुनरापोदावस्नेव विक्रीणा ओम जत्वायामि ब्रह्मणा वन्दमानदवाजासे मानवभिर्भिः अहेरमानवर्णे भोज्यरुणसमानाय प्रमोदि कलशे वरुणं साङ्गं च परिवारं सायुधं वेदिकमावाहयामि स्वाहा वरुणाय नमः ध्यायामि ओम स्वाहा वरुणाय नमः वस्त्रमुपवस्त्रं समर्पयामि ओम भूर्भुवस्वः वरुणाय नमः वस्त्रयज्ञोपवीतान्ते आचमनीयं ओम समर्पयामि भूर्भुवस्वः वरुणाय नमः पदार्थे चन्दनं समर्पयामि ओम भूर्भुवस्वः वरुणाय नमः पदार्थे अक्षरान् समर्पयामि वारुण्यै नमः सबीत्यै नमः हरिद्रादि कुङ्कुम सौभाग्य द्रव्ये ओम समर्पयामि भूर्भुवस्वः वरुणाय नमः पादोद्भव पुष्पाणि समर्पयामि एक माईक बंद आहे चालू करा महेश ओम भूर्भुवस्वः वरुणाय नमः धूपं धूपं समर्पयामि ओम वरुणाय नमः दीपं समर्पयामि शर्करा खाद्य नैवेद्यं समर्पयामि प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय नानाय स्वाहा स्वाहा नानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा उत्तराभोजनं समर्पयामि प्रक्षालनं मुख मुखप्रक्षालनं समर्पयामि वरुणाय नमः करोद्वर्धनार्थे सपुष्पचन्दनं समर्पयामि मुखवासार्थे भोगीफलताम्बूलं समर्पयामि वर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि फलार्थे उपकल्पितफलं समर्पयामि नमस्करोमि अनेन कुतपूजनेन अभामदेवर्णप्रियदाम् सेवके विष्णुकण्डरुतमार्दः मूले दुर्गो ब्रह्मामध्ये मातृणादुदाः कुक्षुदाकरा सर्वे सप्तदिशावसुन्दरा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद गुरुणः अत्रगायत्री सावित्रीणान्तपुटिगिरिसायान्तो मम शान्त्यर्थं सर्वे कारकाः सर्वे समुद्रा सर्वतीर्थानिचरदादाः मम दुर्दक्षेकरणाः उत्तरदक्षदानि क्षिपेद मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो अतिथिदेवो भव सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः जानुमण्डल कमल मुकुल अंजलिं शिरस्याधाय दक्षिणेन पाणिना सुवर्णपूर्णकरडं धारयित्वा आशयः प्रार्थयते ते तरुण आहेत काही म्हातारे नाही आहेत हा असे हात वर करा दीर्घानागानद्योग्रय श्रेणी विष्णुवदार्जनेनाय प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्ति भवन्तो ब्रुवन्तु तेनाय प्रमाणेन पुण्यहं दीर्घमायुरस्तु
आता कलश आधी सीतामाईंना लावायचा, मग त्या मानसीला लावायचा, मग आपल्या कपाळाला लावायचा, तिथे टेकवायचा, असं 3दा करायचं आहे. सीता पाठ पुढे घ्या, देवाचा पाठ पुढे घ्या माईंचा. ओम दीर्घानागानद्योगरयत्रेण विष्णुविधारजदेराय प्रभाडेन पुण्यान् दीर्घमायरस्वति भवन्तो ब्रुवन्तु. तेनाय प्रवाणेन पुण्याहं दीर्घानागानद्योगरयत्रेण विष्णुविधारजदेराय प्रभाडेन पुण्यान् दीर्घायरस्वति भवन्तो ब्रुवन्तु. तेनाय प्रवाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु. दीर्घानागानद्योगरयत्रेण विष्णुविधारजदेराय प्रभाडेन पुण्यान् दीर्घमायरस्वति भवन्तो तेनाय ब्रुवन्तु. प्रवाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु. ब्रह्मणास्ते शिवा आपस्सन्तु सौमनस्यमस्तु गन्धापान्दो अक्षरापान्दो अक्षदापान्दो आयुष्यमस्तु पुष्पम्पादो औश्रियमस्तु ताम्बूलम्पादो ऐश्वर्यमस्तु दक्षिणापान्दो भवदेयञ्जास्तु दीर्घमायुश्रेय शान्ति पुष्टि तुष्टिष्ठास्वति भवन्तो ब्रुवन्तु. दीर्घमायुश्रेय शान्ति पुष्टि तुष्टिरास्तु. भद्रं कर्णे विशृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्निद्राः स्थिरैरङ्गे दुर्डवां सज्जनो देवहि तय्यदायुः. सविता पश्चातात् सविता पुरस्तात् सवितोत्तरात्तात् सविताधरात्तात् सवितानस्वत सर्वदा देव सवितानो रासदान् दीर्घमायुः. मदवस्वाध्याय क्रतुरपदान विशिष्टानां ब्राह्मणानां मनस्समाधीयता समाहितमनसस्मः. प्रसीदन्तु प्रसन्ना स्मः. कुंभाजनं चला, कुलकर्णी मॅनेजर सुट्टे पैसे अजून आलेले नाही आहेत. आले हां, बरोबर हाता हां, पाणी सोडा बरोबर हातावरनं. मनामध्ये असतो म्हणा, देव आपलं कल्याण करो. एरवी आपलं कल्याण व्हावं म्हणून करतो, आता देव आपलं कल्याण करू असं मनात म्हणायचंय. शांतिरस्तो शांतिरस्तो, तुष्टिरस्तो, वृद्धिरस्तो, अविघ्नमस्तो, आयुष्यमस्तो, आरोग्यमस्तो, आरोग्यमस्तो, शिवधर्मस्तु, कर्मसमृद्धिरस्तो, धर्मसमृद्धिरस्तो, वीरसमृद्धिरस्तो, शास्त्रसमृद्धिरस्तो, पुत्रसमृद्धिरस्तो, धनधान्यसमृद्धिरस्तो, इष्टसम्पदस्तो, बहिर्देशे द्रवारिष्टदिनधनमस्तु. शुक्लांगारकबुध बृहस्पति शनैश्चर राहु केतु सोम सहितादित्य पुरुषा सर्वे ग्रहा प्रियन्ता. भगवान् नारायण प्रियदां प्रियतां भगवान् स्वामी महासेना. पुण्यः कालान् वाचयिष्ये वाच्यता. दोघी जणी मुलीकडचे तिकडे औक्षणाला या, दोघी मुलाकडचे इकडे औक्षणाला या. दोघी जणी औक्षणाला मुलीकडनं तिकडे या. सुवासिनी ऐका, एकमेकांच्यात गप्पा मारत बसू नका. दोघी औक्षणाला तिकडे या, दोघी औक्षणाला इकडे या. 2 ताटं औक्षणाची वर आहेत. ओम उद्गाते वडगुणे धामगाय ब्रह्मपुत्र सर्वतो न जुगने भद्रभावद विश्वतो न जुगने पुण्यभावद. पुण्य पुण्य लक्ष्मी पुण्यावदेव लक्ष्मी संभावयते पुण्यान् लक्ष्मीं संस्कुरुते. ओम यत् पुण्यं नक्षत्रं तत्वत् कुर्वेतो विषं यदा वै सूर्य उदेति यावत् सूर्यो गच्छेत् यत्र जगन्नं पश्येत् तावत् कुर्वेत् तत् कार्ये स्यात्. पुण्याः एव कुरुते. मह्यम, शेजारचे गुरुजी मह्यम म्हणायला सांगा. सहकुटुंबिने प्रभू सीतारामचंद्र विवाहाख्यस्य कर्मणः पुण्यां भवन्तो ब्रुवन्तु. ओम पुण्याहं ओम पुण्याहं ओम पुण्याहं देवायपब्रवामहि सोमो दद्वनस्पति बृहस्पतिं सर्वगणो दत्तये स्वतये आदित्यासो भवन्नः. प्रेंद्र स्वस्ति स्वस्ति श्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्धो अरिडने मे स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. सौम्यासः जरसरो देवीरजराश्रविट्टाः. ते यद्यमान् दृढ पुरस्तात् संवत्सरीणमृतज्ञ स्वस्ति. मह्यम, ऋषिकेश मह्यम म्हणा. सहकुटुंबिने महाजनान् नमस्कुर्वाणाय आशीर्वचरवेक्षवाणाय दिग्दृश्यान् प्रभु सीतारामचंद्र विवाख्यस्य ख्याय कर्मणे स्वस्ति भवन्तो ब्रुवन्तु. युष्मदे स्वस्ति युष्मदे स्वस्ति युष्मदे स्वस्ति
ओम हृद्यावस्तो मानसनयामवाजमानो मन्त्रोदरदेवोपयातां शुभमग्वं मधुघोषवन्दना भूतां शो अश्वनो सर्वावद्यवद्यामृतं वै तेजसैव पुरस्तात् पर्यवोच्छन्दो विरमध्यदोऽक्षरैरुपरिष्टात् गायत्र्या सर्वतो द्वादशां परिभूय सर्वावद्यमार्नोत् सर्वावद्यविद्नोति एवं वेद हव्येर्नमसोपसद्या मित्रं देवं मित्रदेयं अनुराधानविडा प्रथयन्तः डतञ्जीवेम जरधस्स वीराः त्रीणि त्रीणि वै देवानां वृद्धानि त्रीणि छन्दागोषि त्रीणि सवनानि त्रयैवे लोकाः तद्वीर्य एषु लोकेषु प्रतिष्ठति मह्यं सकुटुम्बिनेवाजनान् नमस्कुर्वाणाय आशीर्वचनमपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण प्रभु सीतारामचन्द्र विवाहाख्यस्य कर्मण वृद्धिं भवन्तो ब्रुवन्तु ॐ कर्मरुध्यताम् ॐ कर्मरुध्यताम् ॐ कर्मरुध्यता वृद्धिः समृद्धिः ॐ श्रिये रातश्रियानिरेयाय श्रियं वयोजृभ्यो दरादि श्रियं वसानामृतत्वमायन् भवन्ति सत्या स्वामिरामिरतरौ श्रिये वैनन्द श्रियामादरारि सन्दनवजाविषर्कृत्यं सन्दत्ते सन्दीयते प्रजया पिडविर्येवं वेद ॐ यस्मिन् ब्रह्मा पिबेत् सर्वमेतदा अमुञ्जलोकमिदमोच सर्वा तन्नो नक्षत्रमभिजिद्विजित्या बुद्धिमन्त्रं मे गोपाय यमृषयस्त्रे विदाविदो सामान्ययोगोषे साई श्रीरमृता सदा एतैर्मन्त्रे नीराञ्जनं कारयन्ति मह्यं महाजनान् नमस्कुर्वाणाय आशीर्वचनवेक्षवाणाय करिष्यवाण प्रभु सीतारामचन्द्र विवाख्यस्य कर्मणः श्रीरस्विति भवन्तो ब्रुवन्तो अस्तु श्रीः अस्तु श्रीः शतं पूर्णमस्तु वसिष्ठ गोत्राभिवृद्धिरस्तु काश्यप गोत्राभिवृद्धिरस्तु वसिष्ठ गोत्राभिवृद्धिरस्तु कर्मांगदेवता प्रियंता तो कल्याणाचं म्हणणं तो मगने कल्याणाचा मंत्र त्या ह्याच्यात आहे तो मग रुची नवर्तन साकपन बिरडे शूर हजारापर्यंत देवे यस्तात त्वन्नो अग्रे सन ये धनानडंगारुमुळे जवाना हृद्याम कर्मापसान देवैर्देवापती प्रावतन्मा त्वन्नो अग्ने पित्रोरुपस्था देवो देवेश्वर तनु कुद्बोधे प्रभाति जगवे त्वं कल्याण वसु विश्वमोभिषे मह्यं सह कुटुंबिने महाजनान् नमस्कुर्वाणाय आशीर्वचनवेक्षवाणाय करिष्याण प्रभु सीतारामचन्द्र विवाख्यस्य कर्मणः कल्याणं भवन्तो ब्रुवन्तु अस्तु कल्याणम् अस्तु कल्याणम् अस्तु कल्याणम् याच्याकरता साधे कल्याण म्हणलं की त्वमग्ने पित्रोरुपस्था सुरुवात मंदार साधले हो हो बसा थोडं त्याला बस हाँ ओम शुक्रे विरंगरजादनमांगदुंबुनाना कविभद्रे बृहतेरनुनातरपेटश्लोको आविक्रसगावप्रेरि विश्वेदेवा सभासरैति उत्तरकरणं दक्षिणास्ते दक्षिणकरणं वामास्ते गृहीत्वाताभ्यान्तराद्वयोन्दमाद्रे जलद्रोणां वदिष्ठापतृष्टुवान्त्या गायत्री उदकसे जने विनियोगः ओम वासो हृदय प्रियजने स्वान्त्वामिडोरमि भुवनः यत्वे महे पदरन्नो जडवडन्नो बोध्यपरेडं जडवरे वासोर्पदे प्रद्राणो नैदिकस्मानो गोपरिष्वे विरन्दो अजरा सद्देशकेशाम विदेवपुत्रां प्रतिनो जयस्वा वासोर्वरेडं मयातं दरादे जकिमेरणो यागातुमत्या पायिक्षमोदयगेवरन्नो योजम्बारजुतविसरानः अमेवः वासोर्पदे विश्वारूपाण्या विजन्ना सखासुरेव इदिनः शिवं 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 कर्तुर्वामतः पत्नीम् उपवेश्य पात्रपादितले उदन्मुखास्तिष्ठतु विप्रा अभिषिञ्जेयुः ओम समुद्रज्येष्ठा सलिलसबद्धा पुनरायन्ते विद्वानाः इन्द्रो या वज्रीर्णवर्णदादा पोदिवीर्हमामव्यावतवाश्रवन्दिकनिद्रिमावतवाया स्वयञ्जाः समुद्रार्धाया जय भगवादा पोदिवीर्हमामवन्तो राजा वरुणो याति मध्ये सत्यानदेव पश्यञ्जनाना पदशुतशुजयोजा पावकासा पोदिवीर्हमामवन्तो वरुणो यासु दोमो विश्वे देवायासु ऊर्णं वरन्ति वैश्वा
सागरोजा सग्न पृष्ठस्थापो देवीर्यमामवन्तु त्रायन्दामि देवास्त्रायदां मरुदाङ्गणः त्रायन्दां विद्वाभूतानि यथा बेडजेरापो अमे बेडातोनि हे आप सर्वस बेडजे शास्त्रे गुणवन्त हस्ताभ्यां दशकाभ्यां जुह्वाभाजपूर्वकवे अनामयत्नभ्यां द्वादाभ्यां दोपस्पृढामहे शिवतमायिमा सर्वस बेडजे हे महाराष्ट्रस्य वर्धाने रे महाराष्ट्र भूतो मुता या वीरेन्द्रमपि प्रजापाते सोमं राजानं वरुणै ममनं दावीरविजञ्जाभिद्वाहं राज्ञां दोपाधिराजो भवेयाम् तन्त्वामहीनां समराजञ्जर्जनीनां देवी जनित्रजेन भद्राजनित्रजेन देवस्तद्वासुप्रदवेजुनोर्बाहुभ्यां पूर्णोस्ताभ्यामग्ने तेजसासूरवर्धयेन्द्रस्येन्द्रेणाभिजञ्जामि कोस्तु शान्ति पुण्य दुर्दिशास्तु वधूवरांच्या डोळ्याला पाणी लावा पळीभांड्यातलं, आपल्या पळीभांड्यातलं पाणी सीतामाईंना लावा, यांना लावा. डोळ्याला पाणी लावा फक्त. तुम्ही दोघे म्हणा पुण्याह वाचन फलसमृद्धी अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु. पुण्याह वाचन फलसमृद्धिरस्तु दूर्वां भूत्वा मृत्वा. ओम भूर्भुवस्सुवः गौर्यै नमः. गौरीम् आवाहयामि. ओम भूर्भुवस्सुवः गौर्यै नमः. गौरीम् आवाहयामि. पद्मायै नमः. पद्माम् आवाहयामि. जच्चै नमः. जच्चैम् आवाहयामि. मेधायै नमः. मेधाम् आवाहयामि. सावित्र्यै नमः. सावित्रीम् आवाहयामि. विजयाय नमः. विजयाम् आवाहयामि. जयाय नमः. जयाम् आवाहयामि. देवसेनाय नमः. देवसेनाम् आवाहयामि. स्वधायै नमः. स्वधाम् आवाहयामि. स्वाहायै नमः. स्वाहाम् आवाहयामि. मातृभ्यो नमः. मातृः आवाहयामि. लोकमातृभ्यो नमः. लोकमातृः आवाहयामि. धृत्यै नमः. धृतिम् आवाहयामि. पुष्ट्यै नमः. पुष्टिम् आवाहयामि. तुष्ट्यै नमः. तुष्टिम् आवाहयामि. कुलदेवताय नमः. कुलदेवताम् आवाहयामि. ब्राह्म्यै नमः. ब्राह्मीम् आवाहयामि. माहेश्वर्यै नमः. माहेश्वरीम् आवाहयामि. कौमार्यै नमः. कौमारीम् आवाहयामि. वैष्णव्यै नमः. वैष्णवीम् आवाहयामि. वाराह्यै नमः. वाराहीम् आवाहयामि. इंद्राण्यै नमः. इंद्राणीम् आवाहयामि. चामुण्डाय नमः. चामुण्डाम् आवाहयामि. गणपतये नमः. गणपतिम् आवाहयामि. दुर्गायै नमः. दुर्गाम् आवाहयामि. क्षेत्रपालम् आवाहयामि. वास्तुपुरुषाय वास्तुवृत्तिम् च आवाहयामि. देवताः एतेषु भोगिबलेषु आवाहयामि. गौर्याद्यवाहितदेवताभ्यो नमः ध्यायामि. समस्तोपचारार्थे गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि. हरिद्रां कुङ्कुमम् सौभाग्यद्रव्ये समर्पयामि. नमस्करोमि. धूपं समर्पयामि. दीपं समर्पयामि. नैवेद्यार्थे शर्करा नैवेद्यं समर्पयामि. ओम अमृता यथा. ओम प्राणाय स्वाहा. ओम प्राणाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. उदमानाय स्वाहा. ब्रह्मणे स्वाहा. उत्तराभोजनं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. करोद्वर्धनार्थे चन्दनं समर्पयामि. मुखवासार्थे मुखीवरदाम्बूलं समर्पयामि. पुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. फलार्थे फलं समर्पयामि. नारिकेलमहाफलं च समर्पयामि. नमस्करोमि. अथ प्रार्थनाम्. ऐगिरि नन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्द शिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिनि कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि भृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपरदिनि शैलसुते देवताभ्यो नमः. प्रार्थनां समर्पयामि. नमस्करोमि. अनेन गुणेन गौर्याद्यवाहितमातरः प्रीयन्ता. आता नांदी श्राद्ध करायचंय तर त्यांच्या वडील आजोबा पणजोबा यांचं स्मरण करायचं आहे. मग अशी मी नावं म्हणलीत ना, ती नावं मनात फक्त आठवायची. हां, पाणी सोडत राहा. गुरुजींनी फुलं दिली की फुलं सोडायची, पैसे दिले की पैसे सोडायचे. सत्यवसुधौज्ञकाः विश्वे देवानन्दिकाम्बुरद्वायदमपाद्यं स्वाहानमञ्च वृद्धिः संस्कार्यस्य मातृपितामही प्रपितामह्यानन्दिकाः बोरुदायदं पाद्यं स्वाहानमञ्च वृद्धिः संस्कार्यस्य पितृपितामहः प्रपितामहानन्दिकाः बोरुदायदं पाद्यं स्वाहानमञ्च वृद्धिः संस्कार्यस्य मातामहः मातुपितामहः मातुप्रपितामहः पत्नीताः नन्दिकाः पूर्वस्वायदं पाद्यं स्वाहानमञ्च वृद्धिः सत्यवसुधौज्ञकाः विश्वे देवानन्दिकाम्बुरो स्वाहायदं वः आसरगन्धाद्विजरकल
सकलवनं स्वाहानञ्जवृद्धे संस्कारस्य पितामही प्रविदामय्याम्बुरद्वायदं वा सरगन्धाद्विकलवनं स्वाहानञ्जवृद्धे संस्कारस्य काम्बुरस्वायदं वा सरगन्धाद्विकलवनं स्वाहानञ्जवृद्धे संस्कारस्य मातामह मातुः पितामह मातुः प्रविदामानान्यकाम्बुरद्वायदं वा आसरगन्धाद्विकलवनं स्वाहानञ्जवृद्धे गौर्यादिषोडशमात्रः ब्राह्म्यादिचतुर्मात्रः गणपत्याद्याचतुर्वारः इदं वा ब्राह्मणभोजनपर्यादम् अन्नस्थाने किञ्चिद्वारिकं स्वाहानमञ्जवृद्धिः सत्यवतोज्ञकाविश्वेनिवानान्यकाम्बुरद्वायदं वः युग्मब्राह्मणभोजनपर्याप्तमन्नदाने किञ्चित् व्यापारिकद्रव्यं स्वाहानमञ्जवृद्धे संस्कारस्य मातृपितामही प्रपितामह्यानान्यकापूर्वजायितं वः युग्मब्राह्मणभोजनपर्यादम् अन्नस्थाने किञ्चिद्वारिकं स्वाहानमञ्जवृद्धिः संस्कार्यस्य पितृपितामह प्रपितामहानान्यकाम्बुरद्वायदं वा युग्मब्राह्मणभोजनपर्याप्तमन्नदाने किञ्चित् व्यापारिकद्रव्यं स्वाहानमञ्जवृद्धिः संस्कारस्य मातामह मातुपितामह मातुप्रपितामहाः पत्नीदाः नन्दिमुखाः पूर्वजायितं वः युग्मब्राह्मणभोजनपर्यादम् अन्नस्थाने किञ्चिद्वारिकं स्वाहानमञ्जवृद्धिः पुरदं नवदनिङ्गो डड्वत्तमहवमानाय सादास्यान्नतोनुतनिय विडावाग्ने दारे मद्रभूत्वस्मे इडामुपवैदे पठो वाइडा पठो नैव तदुपवैदे पठो नियजमाने ददाति यथाचारं हिरण्येन भाण्डवादनमनेन नन्दीश्राद्धेन मुखदेवता प्रियन्तां वृद्धिः अथ मंडप पूजनम तुम्ही दोघे उभे राहा आणि त्या मांडवाची पूजा करा. तिथे गुरुजी दही गंधदधी दुर्वा प्रक्षिप्य. तुम्ही इकडे करा. घ्या ना पटकन घ्या, इतका वेळ नाही आपल्याकडे. हां याने उशीर केला. नंदिन्यै नमः नंदिनी मावाहयामि नलिन्यै नमः नलिनी मावाहयामि मैत्रामावाहयामि उमामावाहयामि पशुवर्धिनी मावाहयामि चन्द्रभागवती मावाहयामि मंडपदेवताभ्यो नमः समस्तोपचारार्थे गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि नमस्करोमि. दुसऱ्या खांबापाशी नुसता नमस्कार करा गणपतीचा म्हणून. अभिघ्न संज्ञक महागणपते नमः समस्तोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि. आत्मनः कुलदेवता. तिसऱ्या खांबाकडे नमस्कार करा. 1 2 3. आत्मनः कुलदेवताय नमः भवानी तथा च मल्लारी मासा कांतखंडेराय देवता ज्योतिबा देवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि. काही फराळाचं केलं असलं तर नैवेद्याला इथं द्या. लाडू करंजी चकली काही असेल तर लग्नाचं म्हणून. खाली बसून मंडप देवतेकरता नैवेद्य दाखवा. मंडप देवताभ्यो नमः नैवेद्यं समर्पयामि. लड्डूक नैवेद्यम. पास करा इकडे ऋषिकेश. त्याच्यात काय रे? लाडू. लड्डू का नैवेद्यम. करंजी आहेत ना. शुष्कुलिका नैवेद्यम समर्पयामि. सत्यंद्वरदेन परिडिंजामि. ओम अमृतायता ओम प्राणाय स्वाहा वाणाय स्वाहा व्यानाय स्वाहा वाणाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. पानीयं समर्पयामि. उदरनैवेद्यम् ओम प्राणाय स्वाहा वाणाय स्वाहा व्यानाय स्वाहा वाणाय स्वाहा वाणाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. उत्तराभोजनवत्तमुख प्रक्षालनं समर्पयामि. करोद्वर्धनार्थे चन्दनं समर्पयामि. समर्पयामि नमस्करोमि. ओम प्रातरग्निं प्रातरिन्द्रं हवामहे. प्रातरमित्रावरुणा प्रातरश्विना प्रातर्भगं. मंडपदेवताभ्यो नमः. प्रार्थनां पूजनेन मंडपदेवता प्रियन्तां. मधुपर्काची पटकन. घरचा आहेर म्हणून करायचा असतो. मानसीची आई घरचा आहेर करायचा असतो. सीतामाईंना काय वस्त्र आहे ते द्या. प्रभू रामचंद्रांना काय वस्त्र आहे ते द्या. गुरुजी इथं पटकन चौरंग घ्या वरचा पलीकडचा पटकन आणि मधुपर्काची तयारी करा. भरत काका कुठे आहेत? चला घरचा आहेर करा लवकर. मानसीला काय शालू वगैरे आणला असेल तर द्या. सुनबाईला एक शालू द्या.
मधुपर्काची तयारी करतोय. ऋतुराज गुरुजी वर जावा आणि पटकन चौरंग रिकामे करून आणा. ते खाली नुसते फक्त कलश काढा आणि घेऊन या. गुरुजी इकडे या मधुपर्काच. हां देवा इकडचं वस्त्र द्या. ओम पुनान कलडे श्वावस्त्राण्यरुडोरे परिगव्यान्यव्यता उभा ऊनो नंदते दर्दयेते वितन्वाते दियो वस्त्रापसेवा. सतुवस्त्राण्यदिपेशनानि वसानो अग्निर्नाभा पृथिव्याः. वसिष्वाहि मे येद्य वस्त्राण्योर्जाम्बते. अजून झालं. हां चला ऋषिकेश आणि मानसी इकडे या लवकर. मधुपर्क आत्ताच्या विधीची 2च मिनिटात माहिती सांगतो, वेळ कमी आहे. कुठलाही विवाह संस्कार करायचा असेल तर गणपती पूजन, पुण्याह वाचन, मातृका पूजन, मंडप प्राणप्रतिष्ठा असं करायचं असतं. इथे प्रत्यक्ष मंडप आपण घातल्यामुळे सुपामध्ये देवक ठेवणं वगैरे असा प्रकार काही होत नसतो. प्रत्यक्ष मंडपाची पूजा होत असती. प्रत्यक्ष भगवंताचा विवाह असल्यामुळे पुण्यावाचनामध्ये खूप मोठे अर्थ आहेत. तर पहिल्यांदा वरुण पूजन. तर वरुण पूजन का करतात तर वरुण हा नेहमी पश्चिम दिशेला असतो. तो प्रत्येक शुभकर्माचा साक्षीदार असतो. म्हणून पुण्यावाचनामध्ये वरुण पूजन केलं जातं. नंतर तो कलश 3 वेळेला कपाळाला लावला जातो. तर भगवंताचं स्मरण करून पहिल्यांदा नागासारखं आमचं जीवन असायला सांगितलेलं आहे. नागाला 1000 वर्ष आयुष्य असतं. मारलं तर मरतो, नाही तर मरत नाही. पण अंगावर कात आली की त्याला चालता येत नाही अशी अवस्था प्राप्त होती. पण एकदा कात टाकली की तो पूर्ववत तारुण्य सळसळ करत निघून जातो. तद्वत आमच्यावर एखादं संकट आलं, काही आले तर आम्ही त्यातनं चटकन बाहेर पडलो पाहिजे. म्हणून पहिल्यांदा भाग्यरेषेला कलश लावला जातो. दुसऱ्यांदा कलश लावतो तो नदीसारखं जीवन असायला सांगितलेलं आहे. नदी जशी डोंगरदऱ्यात उत्पन्न होऊन समुद्राला जाऊन मिळते, तसं आमचं जीवन सर्व सेवा करत करत भगवंतापाशी प्राप्त व्हावं याकरता दुसऱ्यांदा भाग्यरेषेला कलश लावला जातो. तिसऱ्यांदा आम्ही कीर्तिवंत असण्याकरता तो कलश लावला जातो. कीर्तिवंत म्हणजे 2 पिढ्या पुढे लोकांनी नाव घेतलं पाहिजे. गेला एकदाचं बरं झालं असं म्हटलं नाही पाहिजे. 2 पिढ्या आपलं नाव घेतलं पाहिजे. याकरता हे सगळं भाग्याच्या हातात आहे. म्हणून पुण्यावाचनामध्ये 3 वेळेला कलश भाग्यरेषेला लावला जातो. नंतर त्या कलशातलं पाणी काढून पूर्वज ऋषीमुनी जे काही आहेत, ज्यांनी या शास्त्राची सगळी घडी घालून आपल्याला दिलेली आहे, यांचं स्मरण करून आपण पाणी सोडतो. आणि जीवनात कधीच नको आहे की कधी समुद्रात बुडून मरू नये, कधी वाघाने खाऊ नये, कधी वरतून पडून मरू नये, कधी अग्निपस्न भय उत्पन्न होऊ नये. यासाठी आपण मगाशी पाणी सोडलं आणि मय्यम असे 5 आशीर्वाद घेतले. 5 आशीर्वादांचा खूप मोठा अर्थ आहे. थोडक्यात सांगतो, पुण्य चांगलं असावं, सगळ्यांचं कुशल असावं, पूर्वजांनी केलेलं पुण्य आपल्या उपयोगाला पडावं, पूर्वज नास्तिक असतील तर आमचं पुण्य त्यांच्या उपयोगाला पडावं, आणि लक्ष्मी आमच्याकडे चांगली यावी, अलक्ष्मी येऊ नये, आणि सगळ्यांचं कल्याण असावं, असे 5 प्रकारच्या आशीर्वादामध्ये मगाशी पुण्यावचनामध्ये आशीर्वाद दिले. नंतर अभिषेक केला. अभिषेक करत असताना पत्नी डाव्या हाताला असती म्हणून त्याकडे अभिषेक केला. या सगळ्याला म्हणतात पुण्याह वाचन. इथे 27 सुपाऱ्या मांडलेल्या आहेत. त्यांचं नाव आहे मातृका पूजन. आम्ही जरी इथे बसलो तरी आमचं मन इथे असत नाही. त्याकरता मनाने आपण एकरूप झालो पाहिजे. म्हणून मनाने स्मरण करण्याकरता मातृका पूजन केलं जातं. नंतर आता ज्यांचे आईवडील गेलेले आहेत त्यांचं या ठिकाणी श्राद्ध करायला सांगितलेलं आहे. तर आपण संस्कार सीतामाईंचा असल्यामुळे सीतामाईंचे वडील आजोबा पणजोबा, आणखीन प्रभू रामचंद्रांचे वडील आजोबा पणजोबा यांचं स्मरण करून आत्ता नांदी श्राद्ध केलं. नंतर मंडप देवता प्राणप्रतिष्ठा आत्ता आपण केली. आता जो विधी होतोय त्याचं नाव आहे मधुपर्क. गुरुजी लवकर या. सुरेश गुरुजी हा चौरंग पुढे सरकवा जरा.
कल्याणीताई आल्या, बरं झालं. कालच फोन करणार होतो तुम्हाला. पळी भांड तामण दे ना लवकर. आत्ता जो आपण विधी करतोय त्याचं नाव आहे मधुपर्क. मागे सरका जरा. भांड्यात पाणी आहे का काढू. सुरेश गुरुजी शेजारी बसा पटकन. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. अद्य पूर्वोच्चारित वर्तमान एवं गणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यऋतौ मम म्हणा. आत्मनाटुतस्मृतिपुराणोक्तपरप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं मम आप्त सीतामायी नाम्न्याः कन्यकायाः विवाह संस्कार अंगभूतम् अस्मै स्नातकाय वराय मधुपरकेण अर्हयिष्ये. अहं वर्ष्मेत्यस्य वामदेव विष्टरोपविष्टरोपविशने विनियोगः. ओम अहं वर्ष्मसडादानां विद्युदामिव सूर्यः इदन्तमधिगच्छामि यो मा कश्चाभिधासति. विष्टरो विष्टरो विष्टरः सुविष्टरः. नुसतं पायाला हात लावा. या पाटीतलं पाणी घेऊन पायाला स्पर्श करा. पाद्यं 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 सुपाद्यं. अर्घ्यम 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 अस्तु अर्घ्यम. आचमनीयम. त्या वरच्या पळीभांड्यातलं पाणी मुखापाशी लावायचं, 4 वेळेला खाली सोडायचं. आचमनीयम आचमनीयम आचमनीयम. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ती आता दह्याची वाटी उचला सगळी. मूर्तींच्या हाताला स्पर्श करा वाटीचा. तुमच्या हातात घ्या. 4 दिशेला गुरुजी सांगतात तसं प्रोक्षण करा. ओम वसवस्त्वा गायत्रेण छंदसा इति पुरस्तान् निमृजेत. रुद्रास्त्वा त्रैटुबेर छंदसा दक्षिणतः. आदित्यास्त्वा जागतेनेति पश्चात्. विश्वे त्वा देवानटुबेर छंदसः. भूतेभ्यस्त्वा 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 मधुपर्कपात्र भूमौ निधाय तस्यैकदेशं गृहीत्वा. आता त्यातलं दही साखर घ्यायचं, मुखाला लावायचं आणि तामणात सोडायचं. ओम विराजो दोहोसी इति प्राश्य. परत ओम ज्योदोहमशीय. ओम मयि दोह पद्यायै विराजः इति प्राश्य. आता मुखाला जरा पाणी लावा आणि परत आचमन घाला. हस्तं प्रक्षाल्य. मुखापाशी पाणी पुसा, तोंड पुसायचं. त्यांनी प्राशन केलेलं आहे, ही कल्पना आहे. हाताला लावा थोडं. हस्तं प्रक्षाल्य. हात पुसायला द्या, चांगला नॅपकिन. हात पुसा मानसी. देवाचे हात पुसा. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ऋतुराज लवकर जानवी काढा पटकन 2. बॅगेच्या आडव्या कप्प्यात आहेत, लवकर. ओम. याचं नाव आहे मधुपर्क. मनुष्य गावाला निघाल्यानंतर दही मध आणि साखर हातावर देतात. का देतात तर तो सुखरूप घरी परत यावा म्हणून. मुलाबरोबर जीवनाचा संसार करायचा असतो. त्या मुलीचे स्वभाव कमी जास्त असतात, काही रागीट असतात, काही भांडखोर असतात किंवा काही प्रेमळ असतात. तर तिचं जीवन सगळं एकमेकांच्या साथीत घालायचं असतं. म्हणून 3 वेळेला शास्त्रांनी 3 मंत्रांनी दही मध आणखीन घृत असा आज्यत एकत्र तयार करून ते 3 वेळेला द्यायला सांगितलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर वराचा मोठा सत्कार करायला सांगितलेला आहे. पूर्वीच्या काळी गोदान असायचं म्हणून 1000 गाई इथे दान द्यायला सांगितलेले आहेत. म्हणून आत्ता आपण जानवं घालून त्यांचा सत्कार या ठिकाणी करतो आहोत. ओम माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानां अमृतस्य नाभेः वयन्ना
नायमागामनागामधेतिं वदिष्ठा गौः 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 इति उत्सृजेत यज्ञोपवीतं परमं पवित्रं मृडापतेर्यत्सहजं पुरस्तात् आयुष्यमुग्रं पतिमुञ्च शुभ्रं विडा नारळ एक विडा नारळ द्या आणि खाली ठेवा. चला मुलीचे मामा मुलीला घेऊन या. रामदास मामा कन्यादान होणार आहे. मुलीकडनं माणसं कमी येतो म्हणून तुम्हाला सांगितले. तुम्ही थोडा वेळ पार्टी बदला. या वाट्या काढा आणि सीतामाईंना तिकडे स्थानापन्न करा. नेत्रोदकस्पर्शः तुम्ही नुसते बसा तिथे. त्याला नको त्याला नको. ताटा सकट घ्या. हां तुम्ही म्हणा मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम मम समस्त पितॄणां निरतिशय सानंद ब्रह्मलोक अवाप्त्यादि कन्यादान कल्पोक्तफल अवाप्तये अनेन वरेण अस्यां कन्यायाम् उत्पादयिष्य माण संतत्या 12 वरान् 12 परांश्च पुरुषांश्च पवित्रीकर्तुम् आत्मनश्च श्रीलक्ष्मीनारायण प्रीतये ब्राह्मविवाह विधिना कन्यादानम. पाणी तुम्ही हाताला हात लावा. पाणी सोडा. करिष्ये. दोघेजण उभे राहा. मुलीच्या मागे जा. मुलीच्या खांद्यावर हात ठेवा. आमच्या सीतामाई कशा आहेत काय आहेत ते रामचंद्रांना सांगायचंय. कन्यां कनकसंपन्नां कनकाभरणैर्युतां दास्यामि विष्णवे तुभ्यं विश्वंभरः सर्वभूतः साक्षिण्यः सर्वदेवताः इमां कन्यां प्रदास्यामि पितॄणां तारणाय च. आता तुम्ही असं इकडे उभे राहा. मूर्ती अशी उंच उभी धरा. आणि नाही गुरुजी कशाला. हां नाही ते धरतील ना उंचवरती दोघंजण. रामदास तुम्ही इकडे हे ना जरा. तुम्ही दोघे इकडे या. फोटोग्राफर सगळे त्या बाजूला जा. हां मूर्ती वर धरा दोन्ही. मानसी यांच्या हातावर पाणी घालायचं. हां वर तामंडरा. फक्त प्रत्येक वेळेला पाणी घालताना दोघांच्या हाताला लावून घालायचं बरं का. गुरुजी सुरेश गुरुजी दोन्ही मूर्तींच्या हाताला स्पर्श करून पाणी घालायचं त्यांच्या हातावर. कन्यातारयतो पुण्यं वर्धन्तां शिवा पसंतो सौवनस्य मस्तु अस्तु अक्षरंजारिष्टंजास्तु दीर्घमायुष्ये शान्ते पुष्टिस्तुष्टिश्चास्तु. काश्यपगोत्रोत्पन्नः ऋषिकेश नामक यजमानः अहम्मणा. ऋषिकेश अहम्मणा मम समस्त पितॄणां निरतिशयसानंद ब्रह्मलोकावाप्त्यादि कन्यादान कल्पोक्त बलावाप्तया नैनवर्णस्यां कन्यायाम् उत्पादयिष्यमाण संतत्यात् वर्णवरान् वर्णवरां च वृणां च पुत्रीकर्तुमात्मनः च श्री लक्ष्मीनारायण प्रीतये वरगोत्रं समुच्चार्य वसिष्ठ प्रवरानित वसिष्ठ गोत्रोत्पन्नाय रघुराजस्य प्रपौत्राय अजराजस्य पौत्राय दशरथस्य पुत्राय रामचंद्रनाम्ने वराय काश्यपावत्सारणित प्रवरानित काश्यपगोत्रोत्पन्नां स्वर्णरोमरामस्य प्रपौत्रीं ह्रस्वरोमरायस्य पौत्रीं सीरध्वजराजस्य पुत्रीं सीतानाम्नीं कन्यां श्रीरूपिणीं प्रजापतिदेवत्यां प्रजोत्पादनार्थं तुभ्यम् अहं संप्रददे कन्यां प्रतिगृह्णातु भवान्. ओम स्वस्ति. कन्यातारयतो पुण्यं वर्धन्तां शिवा पसन्तु सौमनस्य मस्तु अस्तु मनियम् अक्षरञ्जारिटञ्जास्तु
दीर्घमायुश्रेशान्ते पोटे तुष्टिष्ठास्तु काश्यपगोत्रोत्पन्नः ऋषिकेश शर्मा यजमानः अहं मम समस्तपितॄणां निर्देशेदानन्द ब्रह्मलोकावाप्त्यादि कन्यादानकल्पोक्तबलावाप्तये नारेण वर्णस्यां कन्यायामुत्पादिश्यमाणसन्तत्यात् वर्णपरान् च पुत्रीकर्तुम् आत्मन च श्रीलक्ष्मणप्रीतये वरगोत्रं समुच्चार्य वसिष्ठप्रभदापरस्वेदे प्रवरानत वसिष्ठगोत्रोत्पन्नाय रघुराजस्य प्रपौत्राय अजराजस्य पौत्राय दशरथस्य पुत्राय रामचन्द्रनाम्नेवराय काश्यपावत्सरणिप्रवरान्वित काश्यपगोत्रोत्पन्नां स्वर्णरोमरायस्य प्रपौत्रीं ह्रस्वरोमरायस्य पौत्रीं सीरध्वजरायस्य पुत्रीं सीतानाम्नीं कन्यां भार्यात्वाय वृणी श्रीरूपिणीं प्रजापतिदेवत्यां प्रजोत्पादनार्थं तुभ्यम् अहं सम्प्रददे कन्यां प्रतिगृह्णातु भवान् ॐ स्वस्ति प्रीयतां कन्यातारयतु पुण्यं वरदन्तां शिवापस्यमस्तु सोमनतमस्तु सोमनि अक्षरं जारटञ्जास्तु दीर्घमायुरेषान्ते पोटे तुष्टिश्चास्तु काश्यपगोत्रोत्पन्नः ऋषिकेश नामक यजमानः अहं मम समस्तपितॄणां निर्देशानन्द ब्रह्मलोकावाप्त्यादि कन्यादानकल्पोक्तबलावाप्तयानेन वर्णस्यां कन्यायामुत्पादिश्यमाण सन्तत्याद्वार्डवरान् च वृडां च पुत्रीकर्तुमात्मनो च श्रीलक्ष्मीनारायणप्रदे वरगोत्रं समुच्चार्य वसिष्ठप्रमदापरस्वेदे प्रवरानतवसिष्ठगोत्रोत्पन्नाय रघुराजस्य प्रपौत्राय अजराजस्य पौत्राय दशरथस्य पुत्राय रामचन्द्रनाम्नेवराय काश्यपावतारणिप्रवरानित काश्यपगोत्रोत्पन्नां स्वर्णरोमरायस्य प्रपौत्रीं ह्रस्वरोमरायस्य पौत्रीं सीरध्वजरायस्य पुत्रीं सीतानाम्नीं कन्यां वरार्थिनीं श्रीरूपिणीं प्रजापतिदेवत्यां प्रजोत्पादनार्थं तुभ्यम् अहं सम्प्रददे कन्यां प्रतिगृह्णातु भवान् सगळं पाणी सावकाश त्यांच्या हातावर घालून टाका. प्रजापती प्रियताम बसा खाली खाली बसा. मम म्हणा. वंशकुले जाता पालिता वत्सराष्टकम तुभ्यं विप्रमया दत्ता पुत्रपौत्र प्रभरतिनीं. प्रभू रामचंद्रांना सांगतोय आपण की सीताबाईंचा सांभाळ चांगला करा. म्हणा धर्मेच अर्थेच कामेच न अतिचरितव्या त्वया इयं कन्या. आता इथे कन्यादान झालं की सगळं अलंकार सीताबाईंना घालायचे असतात. त्यापैकी विरोधी जोडवे फक्त आत्ता घाला. विरोधी जोडवे द्या. मानसीची आई विरोधी जोडवे द्या. कल्याणी ते नावं बरोबर आहेत ना. नावं बरोबर आहेत ना. तुम्ही रामायणाच्या मोठ्या आहात. तुम्हाला विरोधी जोडवे घाला. ओम वनस्पते शतवल्शो विरोह सहस्रवलडाव्यवयो हेमा इंदुरदेवानामुपसख्यमायं सहस्रदारपवते मदाय नृभिस्तवानो अनुधाम पूर्वमगन्निन्द्रं महते सौभोगाय. घातले का विरोधी जोडवे घातले. हां पळीवर पाणी सोडा. कन्यादान सांगता सिद्ध्यर्थं तत्संपूर्ण फलप्राप्त्यर्थं नानानाम गोत्रेभ्यो ब्राह्मणेभ्यः. इथे प्रत्येक ब्राह्मणांना 5-5 गाई द्यायच्या असतात. हां सगळ्यांना नंतर 500-500 रुपये द्यायचे. नमस्कार करायचा. हां प्रजापती कन्यादान सोपं नाही. सीतामाईंचं कन्यादान करण्याचं भाग्य लाभलंय. हां प्रजापती प्रियताम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु तत्सत कृष्णार्पणमस्तु. आता दोघे जण उभे राहा. इकडे बाजूला बसा. पाटावर जाऊन बसा तुमच्या. चला करवल्या 4 जणी आहेत का कोणी? नसेल तर करवल्यासारख्या आत्या मावशी बहिणी पण चालतील. या 4 जणी या. या तुम्ही या. ही नवीन आपली कुठे आत्ता होतकरू. आत्ता हां आली होतकरू. आता लगेच आलंय ना. उभे राहा. 4 कोपऱ्यावर 4 जणी उभ्या राहा. हो तिला उभं कर की इथं. इथं उभी राहा. कोण नाही नाही हात ओल्या असणाऱ्या करवल्या असतात. ज्यांचं काही पुढं भवितव्य आहे त्या करवल्या घ्या. आता ते गुरुजी सांगा त्यांना पटकन. इकडे या ताई.
सगळं करून फोटो आला पाहिजे असे उभे राहा. ओम ईशानी मारभ्य ईशानी पर्यंतम. गुडघ्यावर बैस बळा. हां सुरेश गुरुजी सहस्रणीवाल्या जागा दे ना. हां हां बसा. असं त्यांच्या अगदी बारीक करा, अगदी जवळून घ्या, स्पर्श अंगाला करू नका. ओम परित्वा गिरवणो गिर इमा भवन्तु विश्वदाः वृद्धाय मन वृद्धायो जुष्टा भवन्तु जुष्टायः तान् वो महोमरुत एव यान् वो विष्णोरेशस्य प्रभृते हवामहे हिरण्यवर्णाङ्गपुरान्यतसृतो ब्रह्मण्यन्दशां राधयीमहे दशावनिभ्यो दशवृक्षेभ्यो दशयोग्रेभ्यो दशयोजनेभ्यः दशाभिषुभ्यो जराजरेभ्यो दशदुरोदशयुक्तावहदिभ्यः ते अजरायो दशयन्द्राजातवल्लेषामाधानं पर्येति हर्यतां तौ सुतस्य सोम्यस्यान्धसोऽंशो पीयूषं प्रथमस्य भेद चालली. परत ओम परित्वा गिरवणो वृद्धायो दुष्टा भवन्तु दुष्टायः तान् वो महोमरुत एव यावो विष्णोरेशस्य प्रभृते हवामहे हिरण्यवर्णाङ्गपुरान्यतसृतो ब्रह्मण्यन्दशां राधयीमहे दशावलिभ्यो दशवृक्षेभ्यो दशयोग्रेभ्यो दशग्रेभ्यः दशाभिषुभ्यो अर्जताजरेभ्यो दशदुरोदशयुक्तावहर्भ्यः ते अजरायो दशयन्द्रासाशवस्तेषामाधानं पर्येति हर्यतां तौ सुतस्य सोम्यस्यान्धसोऽंशो पीयूषं प्रथमस्य भेजने ते सोमादो हरि इंद्रस्य निवसते अंशन्तो अन्तो अद्यातदे कवे ते विरदुःखं पापिवान् सौम्यमद्विन्दो वर्धते प्रतदे वृषाजते वृषादोषुर्नकिलार्षाधनेणा वन्दः सतविस्तनाशेदा रैवदेव महासाचारावस्थलयस्य ग्रावाणो अदोषत्वमतनो. मूर्ती उचला आणि ते कंकण खालनं काढा. काढला का सगळ्यांनी? ते कंकण खालनं काढा. मूर्ती सावकाश उचला. हा आता ते त्यांच्या हाताला लावून यांना बांधायचं, यांच्या हाताला लावून त्यांना बांधायचं. याचं नाव आहे सनईचा आवाज थांबवा. सनईवाले थांबा. कंकण बंधन. एकमेकांना कंकण बांधायचं असतं. तर जीवनामध्ये सगळं मुलगी आधी करते, हार मुलगी आधी घालते, बाकी सगळ्या गोष्टी मुलगी आधी करते, पण कंकण मात्र मुलगा आधी मुलीला बांधतो. कशासाठी? तर जीवनामध्ये सर्वतोपरी जंगलात वनवासात असलो तरी तुझं मी रक्षण करीन याकरता मुलगा आधी कंकण ग्वाही देण्याकरता बांधतो आणि नंतर मुलगी कंकण बांधते. ती कशासाठी? ते एसी गाड्या आहेत, बंगले आहेत, त्यावेळेला छान वाटतंय. परंतु काहीही कुठल्याही परिस्थितीमध्ये अनुकूलता असेल, प्रतिकूलता असेल, तर सर्वतोपरी सगळ्या वेळेला मी तुझ्याबरोबरच राहीन याकरता तुझ्या नाडीला मी कंकण बांधते. त्याला नाडी कंकण बंधन असं म्हणतात. चला हाताला बांधा लवकर, वेळ कमी आहे. लग्नाची आहे की वेळ? चला विवाह होमाची तयारी करा पटकन. विवाह होमाची तयारी. त्यांना पाठ घे तिकडे राजा, त्यांचे या दोघांना बसवायचे. हां ते मुलाकडनं आहेत ना.
नाही तिथे बसा, ते सांगतात तसं. आता मणिमंगळसूत्र घालायचंय. चौरंग समोर करा, सीताबाईंच्या शेजारी करा. इकडं रामाकडे तोंड करा गुरुजी. चौरंग उचला पूर्ण. हां, आणि दोघं जवळ करा. चला, मणिमंगळसूत्र, विरुदे, जोडवे, मुहूर्तमणी, जे जे काय आणलंय ते सगळं घाला. एक जणीनी घाला, कोणीतरी सौभाग्यवतीनी. मंगळसूत्र रामांच्या हाताला लावून त्यांना घालायचंय. कुणाला गेला? हां, पटकन ये म्हणा. कुणाला? मुलाला का? ऋषिकेशला जाऊन येऊ दे. हो हो हो, 10-15 मिनिटांनी. हो हां. ओम मांगल्यतंतुनानेन भर्तृजीवनहेतुना कंठे बध्नामि सुभगे साजीव शरदशतम्. मांगल्य म्हणजे अतिशय पवित्र, तंतू म्हणजे दोरा, सोन्याचा, चांदीचा, जसा असेल तसा. तर माझ्या जीवनाचं प्रतीक म्हणून मी तुझ्या गळ्यामध्ये बांधतो आहे. 100 वेळेला डिझाईन बदलायचं नाही, असं सीताबाईंना सांगायचं आहे आपल्याला. जे आहे तेच वर्षानुवर्ष. आणि जीवे तू शरदशतम, शरद ऋतूतलं चांदणं जसं असतं तसं आपलं 100 वर्ष आयुष्य दोघांचं जावो. आता परमेश्वराचं हजारो वर्ष आयुष्य जाणार आहे, त्यामुळे आपल्याला हजारो वर्ष, अनेक जन्म आपण हा विवाह सोहळा करणार आहोत. तर अनेक जन्मामध्ये आम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हावेत अशी इच्छा करून ते घाला. ओम वनस्पते शतवल्शो उलट घालायचे वाट्यावर. आहे तसं आहे शास्त्र. कंठे बध्नामि सुभगे साजीव शरदशतम. सगळ्यांचं परमभाग्य, देवांचा विवाह करण्यासाठी एक क्षणभर जरी ऐकलं तरी सहस्र जन्माचं पुण्य आहे. आता जन्म म्हणजे आपण 7 जन्म म्हणतो, तर दर 12 वर्षांनी शरीरामध्ये एक बदल होत असतो, त्याला एक जन्म असं म्हणलंय. अशी 12-70-84 याच जन्मात 7 जन्म असतात. वडाला प्रदक्षिणा घातल्या म्हणजे 7 जन्म बायका राहत नाहीत, याच जन्मामध्ये 7 जन्म असतात. आणि 84 पूर्ण झाले, सहस्त्रचंद्र दर्शन झालं की मग परमेश्वरापाशी विलीन होण्याची प्रार्थना करायची असती. म्हणून 7 जन्म गेल्या जन्मात केलेलं या जन्मात फेडायचे असं जे आपण म्हणतो ते मागच्या 12 वर्षात आपण काय केले ते या 12 वर्षात आपल्याला फेडावं लागतं. मागच्या 12 वर्षात भरपूर एफड्या करून ठेवल्या की या 12 वर्षात सुख प्राप्त होतं. चला, ओटी भरा. फलेन फलिदं सर्वं त्रैलोक्यं चराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः. हां, हो भरा ना, भरा, पटकन भरा, वेळ कमी आहे. बाकीच्यांनी नंतर यावर. हां, आहेर आपण नंतर 11:48 झाले की आहेर घेऊया. मग जेवढे आहेर असतील तेवढे सगळे करा 11:48 नंतर मंगलाष्टक झाल्यावर. ऋतुराज गुरुजी वर लग्नाची तयारी करा. 4 पाट मांडा, पूर्व पश्चिम स्वस्तिक काढा पाटावर तांदळाची. ऋतुराज गुरुजी शिखा युवमच्या आत घाला. हो, होमापाशी घ्या. मूर्तीमध्ये ठेवायच्या आणि ते दोघं इकडे इकडे बसतील. चला, लवकर आवरा, लवकर आवरा. बसा खाली. तुळशीबागवाले खाली बसा.
ते वराकडनं आहेत, वसिष्ठ गोत्रातले. नाही हे दोघं. हो, तुमचं नेत्रा तो आला का? चला पटकन दोघे बसा. नाही गुरुजी 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 चौरंगच दोघांच्या मध्ये ठेवायचंय. नवरा बायकोला इकडे इकडे बसवायचंय. हा, चौरंगा सकट मध्ये ठेवायचंय. हा चला लवकर. चौरंग उचला. धरा ना गुरुजी, तुम्ही धरा ना मूर्ती. त्या दोघी चौरंग उचलती, तुम्ही मूर्ती धरा. तुम्ही मूर्ती धरा, उचला चौरंग. हा तिथे मध्ये ठेवा लवकर. आणि इकडे इकडे नवरा बायको बसा बाजूला दोघांच्या मध्ये. हा ही कुठे गेली? नेत्रा कुठे गेली? हा बसा लवकर. बसलंय, बरोबर बसलंय. 11:40 अक्षदा वाटा. 48चा मुहूर्त आहे. अरे बस लवकर रे. ओम के गुरुजी लाजा काढल्या का? लाजा ऋतुराज लाजा लाजा कुलकर्णी कुलकर्णी कुलकर्णी. ए दादा इकडे पण साडीच्याला आणलं कुठे? ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. अद्य पूर्वोच्चारित वर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभ पुण्यरितौ मम म्हणावं. मम म्हणा. आत्मनाटोत्सविदार्थ प्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं सीतारामचंद्र विवाह संस्कार अंगत्वेन विवाह होमं तथा च गृहप्रवेशनीय होमाख्यं कर्म करिष्ये. स्थण्डिलं गोमयेन प्रदक्षिणमुपलिप्य दक्षिणेष्ट उदीच्यान् द्वेपदीच्यान् जरुप्राच्याम् अर्धमित्यङ्गुलानि त्यक्त्वा दक्षिणोपक्रमावदक् संस्थां प्रादेशमात्रामेकान् लेखा उल्लिख्य तस्या दक्षिणोत्तरयो प्रागायते प्रारितमिते तिस्रैति षट्लेखा उल्लिख्य यज्ञशकलमूलेन दक्षिणास्तेनोल्लिख्य लेखासुरचकलमुदकरन्निराय स्थण्डिलवद्भिरुद्भिषकलं मङ्क्त्वा आग्नेयान्निरस्य वाणिं प्रक्षाल्य वाक्यतो भवेत् अग्निमारुत्य जुष्टो नमोनात्रयो वसुश्रुतोऽग्निसृटव एयग्निरावगुणगोतमो भावनेवाग्निमूर्ति अग्न्या वाहने विनियोगः. ओम जुष्टो नमोनातिर्णवनो हा तुम्ही 2 दाणे अक्षरा वाहा अग्नीवर. हे ताट द्या त्यांना. हे ताट द्या हो. त्यांना द्या. हां 2 दाणे अग्नीवर आणि 2 दाणे त्या फुंकणी बशिवा. इत्यक्षतैः योजकनामानमग्निं प्रतिष्ठापयामि प्रोक्षदेन्दनानि निक्षिप्य विनोदपन्या प्रबोध्य ध्यायेत. दोघांनी अग्नीचं ध्यान करा. ओम चत्वारलिंगात्रयोस्य बारात् महोदेवो मध्ये आंगाविवेडा सप्तहस्तचरित्रसप्तभोगिषेणहात्रिपात् प्रसन्नवदन सुखासेन शुचिस्मितः स्वाहान् दक्षिणवाणदेवी वामे सुदानदापि भ्रतगणासे दोरक्तवन्नां दृढां कुर्वां सोमरं वचनं समिद्वयमादाय क्रियमाणे संकल्पित ओमे देवता परिग्रहार्थवरवादानं क्रीडे अस्मिन् नवायते नवजात वेदवग्रविद्वेन प्रणापतिं प्रणापतिं देवते आज्येन अग्निटोमो चक्रुर्याज्येन अत्र प्रदानं त्रिरग्निं पवमानं प्रणापतिं चाज्येन आर्यमाग्निं वरुणाग्निं पूषाग्निं प्रणापतिं जलाजद्रव्येण सूर्या सावित्रीं चतुर्वारम् आज्येन यक्षे. ओम भूर्भुवः स्वाहा. प्रजापतयैदन्न मम अग्निं परिसमूहनं परिसमूहनं परिसमूहनं.
परिस्तरणं 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 पर्युक्षणं 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 ओम विश्वानेनो दुर्गाडात वेदां सिन्धुनराव अग्निनारायणाय नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षर पुष्पं समर्पयामि नमस्करोमि. आता बरं का तू मूर्तीच्या हाताला लावायचं आणि मग अग्नीवर घालायचं. लाकडाची पळी घ्या, लाकडाची पळी. हा ओम अग्नायो शिपवस स्वाहा. ओम अग्निर्षि पुरोहितः तमेमहे महाभयं स्वाहा. ओम अग्ने पवस्व स्वपास्मेवर्जसुवीर्यां दददयमयि पूषौ स्वाहा. ओम त्वमरीयमा भवसि यत्कलीरान्नमस्वधावन् गुह्यं विवर्णे अंडन्ते मित्रं सुधे दन्नको भर्यद्दम्भादि समानसा कृणोष स्वाहा. अग्नयैदन्न मम. आता दोघांची भेट करायची असती पाणी ग्रहण तर मूर्तीचा तोंड फिरवा आणि हाताला हातावा. नाही त्यांचं नाही, रामचंद्रांनी उभं राहायचंय आणि सीताबाईंच्या हाताला स्पर्श करायचा आहे. त्याला म्हणतात पाणी ग्रहण. म्हणजे मी तुझा हात कधीही सोडणार नाही. वेळ आहे, हाताला हात लावा. ओम गृह्णामि ते सौभद्वाय हस्तं मया पद्या जरदष्टरियदासाः भगो अर्यमास पिता पुरान् धर्मह्यां त्वा दुर्गार देवाः इत्यनेन पाणिग्रहणम्. आता एक तुपाची आहुती परत द्यायची. ओम प्रजापतेन त्वदेदान्यन्यो विश्वाजातानि परिता बभूवा यद्गामावस्ते जुहुमस्तन्नो सुभजं श्यामपतयो रयिणां स्वाहा स्वाहा. म्हणा अग्नये प्रजापतय इदन्न मम. आता दोघे उभे राहा. आता तुम्ही सीताबाईंची मूर्ती हातात घ्या. नाही नाही, आता असं करा, कोण दोघे जण या, कोणीतरी मागे नवरा बायको. अजून दोघे नवरा बायको मागे या, कोणीतरी पटकन. कुणी या, लवकर या. कोण आलंय ते कोण, दोघांनी मिळून या. हां, तुम्ही दोघांनी मूर्ती हातात धरा. तुम्ही सीताबाईंची धरा, तुम्ही रामचंद्रांची धरा. मूर्ती फक्त हातात धरायच्या उचलून. आता मुलीचा भाऊ कोण आहे लाया घालायला, पटकन या पुढे. हां, पाटावर उभा राहा. हां, आता हे बघ, त्यांच्या हातात दोनदा लाया दे तुझ्या. हां, नाही ते तो देणार, 2 वेळेला दे. हां, बरोबर. आता त्या तुम्ही त्यांच्या हातावर सीतामाईंना लावा, त्या लाया स्पर्श करा, रामचंद्रांना करा. हां, आता तुम्ही हातावर हात ठेवा असा. हे बघ, असा असा झालं पाहिजे. हां, खाली डावात वर उजवात. ओम अर्य मूर्ती जवळ करायची आहुती देत असताना ते देत आहेत अशी कल्पना आहे. ओम अर्यमणन्न वामदेवर्यमाग्निसृष्टुभा विवाह प्रदान राजो वियोगः. ओम अर्यमणन्न देवं कन्या अग्निमेक्षद स इमान देवो अर्यमा प्रेतो मुञ्चातुनामुतः स्वाहा. अर्यमाग्नय इदन्न मम. आता मूर्तीला घेऊन प्रदक्षिणा करायची. थांब, लाया नाही परत. हां, आता मूर्ती घेऊन प्रदक्षिणा करायची. तुम्ही चौघांनी पण फिरायचं आहे. हे काढा, मधलं सगळं पटकन काढा. मधलं सगळं काढा लवकर. सुरेश गुरुजी तू तिथेच थांब, मागे. हा, मागे सरक. ओम अमोघमस्मि सा त्वं जात्मजयोरघं पृथिवी त्वं सा वावेगवेगवावै प्रजां प्रजनया वै संप्रियो रोचट्टु सुवरस्य मानव जीवेतु शरदशतम्. आता सहाणेवर पाय ठेवायचा असतो, तर त्यांचा पाय असा जमिनीवर ठेवा सीतामाईंचा. इममश्मानमारोहाश्मेव त्वं स्थिरा भव सहस्वप्रतनायतो भीतिष्ठ प्रतन्यतः. घ्या वर घ्या. परत मगासारखं लाया.
सगळं ॲक्शन रिप्ले लवकर. ओम वरुणन्नदेवं कन्याग्निमेक्षत सैमान् देवो वरुणः प्रेतो मुञ्चातु नामुतः स्वाहा. वरुणाग्नय इदन्न मम प्रदक्षिणा सात्वमसि मोरोहन्यविरविन्द्वं सावावेगवेगवगावगै प्रजां प्रजनया वै सम्प्रियो रोचटु सुवरस्य मानव जीवेतु शरदशताम्. परत जमिनीला पाय लावा. मे बत्वमसि रामव सहस्ववृतरायतो भेतिष्ठवृतन्यतः. परत लाया. पूषणन्न वावरेव पूषाग्निसृष्ट वा विवाह प्रदान लाजो मे विनियोगः. ओम पूषणन्न देवं कन्याग्नि सैमान् देव पूषा प्रेतो मुञ्चातु नामुतः स्वाहा. म्हणा तुम्ही दोघे पूष्णेग्नय इदन्न मम. बास मूर्ती खाली ठेवा. हा प्रदक्षिणा प्रदक्षिणा. जावा वेग वेगवावगै प्रजां प्रजनया वै सम्प्रियो रोचटु सुवरस्य मानव जीवेतु शरदशताम्. याचं नाव आहे लाजा होम. लोक चुकून हल्ली लज्जा होम म्हणायला लागलेत. तर लज्जा होम नसून लाजा होम. जीवनातला उत्साह वाढतो. नुसत्या लाह्यान दही जरी खाल्लं तरी सुद्धा आपल्या जीवनातला 5 पट उत्साह वाढतो. म्हणून लग्नामध्ये नवरा बायकोचा उत्साह कायम राहावा म्हणून लाजा होम केला जातो. हां बसा. अग्निं परिसबोघनं परिसबोघनं परिसबोघनम् अग्निं पर्योक्षणम् अग्निं पर्योक्षणम् अग्निं पर्योक्षणम्. अग्निनारायण नमस्तोपचारार्थे गंधाक्षरपुष्पं समर्पयामि नमस्करोमि. आता गुरुजी हे आनक प्रजाम. ओम परत मगासारखं मूर्तीला लावून 4 वेळेला तूप घालायचं. ओम आनक प्रजांजनयित प्रजापती राजरसाय समानपर्यमाधुरां मंगले पदलोकमावेशन्नो वद्युपदे दण्डदुष्पदे. मूर्तीच्या हाताला लावा आणि पटकन घाला. स्वाहा. ओम इमान्तमिन्द्रमेढ्व सुपुत्रां सुभगां गृणो दशास्यां पुत्रानाधेपति मेकादं क्रोधे स्वाहा. ओम सम्राज्ञीश्वशूरे भव सम्राज्ञी श्वश्वाभावा ननान्दरि सम्राज्ञी भव सम्राज्ञी अधीरे वृषो स्वाहा. ओम समाञ्जन्तु विश्वे देवा समापूर्दोयानिनो सम्मादर्शवासन्धाता समुदेष्टि ददातु नहुः स्वाहा. आता थोडंसं तूप घ्या. रामचंद्रांच्या बोटाला घ्या. हाताला लावून सीतामाईंच्या हृदयापाशी लावा. म्हणजे एकमेकांची मनं जिंकून राहायचं असतं. हां नुसतं स्पर्श करा तिथे. हां बास. हां असू दे असू दे असू दे. लावलं ना तिथे स्पर्श केला पुरे. हां ओम मानस्तो कैत्यस्य कुत्सो रुद्रो जगति विभूति ग्रहणे विनियोगः. ओम मानस्तो केतनादे मानाजो मानो गोष्मानो श्वेजुरीर्हा वीरान् मानो रुद्रपामिदो वदीर्ह विड्मन्द सदमितवावहे. गुरुजी आधी मूर्तीला लावा दोन्ही. अग्निसाक्षीने त्यांचा विवाह होतोय. मग यजमानाला लावा. केवळ ललाटे धारयेत. ओम स्वस्ति श्रद्धां मेधां प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलम् आयुषं वेदारोग्यं देहि मे हव्यवाहनो. यस्य स्मृत्या जना मुक्त्या पूजा क्रियादिषु न्यूनं सम्पूर्णता याति सत्यो मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत् पूजितं मया देव परिपूर्णं दरस्तु मे. अनेनोद्देशकालाद्यनुसारतः विवाह तथा च गृहप्रवेशनीयो वाक्येन कर्मणा भगवान् परमेश्वरः प्रियतान्न मम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. आता ग्रहप्रवेश करायचा असतो. दोन्ही मूर्ती उचलायच्या. आपल्या मूर्तीपाशी न्यायच्या आणि सप्तपदीपाशी घेऊन यायच्या. तुम्ही एक धरा तुम्ही एक धरा. आपल्या मूर्तीपाशी मूर्तीला मूर्ती लावा आणि म्हणजे त्यांच्या घरात प्रवेश केला असं झालं. आणि नंतर सप्तपदीपाशी घेऊन या लवकर. पलीकडे मांडली ना मुठ्ठी. ओम स्वस्ति नो स्वस्ति देव्यदीर्घर्वणाः स्वस्ति पूषा सूरो दधातु न स्वस्ति द्यावा पृथिवी सूचयतु न
स्वस्तये वायुपब्रवामहै सोमां स्वस्ति भुवनस्यस्पतिः बृहस्पतिं सर्वागणां स्वस्तये स्वस्तय आदित्यादो भवन्तु नः विश्वे देवानो अद्या स्वस्तये वैश्वानरो वसुरग्ने स्वस्तये देवा वन्द्रुभव स्वस्तये स्वस्ति नो रुद्रपात्वं वासः स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति वत्थेरेवदे स्वस्ति इन्द्रष्टाग्निश्च स्वस्ति नो अदिते गृधे स्वस्ति बन्धमुरुचरेम सूर्यागन्धवसा विवा पुनर्ददताग्नदा जानदा सङ्गमे महे सुवस्तयानन्दार्षवरिष्ठने महद्भूतं वायसं देवतानाम् असुरघ्नमिन्द्रासकौ समत्सु सगळ्यांना अक्षरा मिळू द्या. कुणीतरी कार्यकर्ते किंवा गुरुजी कुंड उचलून बाहेर ठेवा. कार्यकर्ते किंवा गुरुजी कुंड उचलून बाहेर ठेवा. बसा, सगळे आपली गुरुजी मंडळी बसायचंय. देवाचे आशीर्वाद आपण घ्यायचे आहेत. बाकीच्यांनी उभा राहायचंय. सुरेश गुरुजी सप्तपदी बशी आले का? आता एक एक पाऊल चालायचं आहे. ते मूर्ती एक एक पावलावर उचलून ठेवायची. सुरेश गुरुजी मी इकडनं म्हणतोय, माझं लक्ष नाहीये. ओम ईश एकपदी भव सामा अनुव्रता भव पुत्रान् विंदावहै बहुस्ते संदुजरिष्टयः ऊर्जे द्विपदी भव सामा अनुव्रता भव पुत्रान् विंदावहै बहुस्ते संदुजरिष्टयः रायस्पोषाय त्रिपदी भव सामा अनुव्रता भव पुत्रान् विंदावहै बहुस्ते संदुजरिष्टयः मायो भव्याय चतुष्पदी भव सामा अनुव्रता भव पुत्रान् विंदावहै बहुस्ते संदुजरिष्टयः प्रजाभ्यः पंचपदी भव सामा अनुव्रता भव पुत्रान् विंदावहै बहुस्ते संदुजरिष्टयः ऋतुभ्यः षट्पदी भव सामा अनुव्रता भव पुत्रान् विंदावहै बहुस्ते संदुजरिष्टयः सखा सप्तपदी भव सामा अनुव्रता भव पुत्रान् विंदावहै बहुस्ते संदुजरिष्टयः. 2 मिनिटं शांत बसा. एकाच मिनिटात सप्तपदीचा अर्थ सांगतोय. तर पहिल्या पावलाने देवांना काही आपण सांगायचं नसतं. देवांचे आशीर्वाद घेऊन आपण सगळे 7 पावलं चालतोय अशी कल्पना करा. ईश एकपदी भव म्हणजे पहिल्या पावलाने आजपासून आम्ही व्रतस्थ झालो आहोत. जबाबदारीने वागू. जीवनामध्ये संसार या सख्याबरोबर मी परिपूर्ण करीन. ऊर्जे द्विपदी भव माझ्या ठिकाणी संचारशक्ती चांगली असावी. कधी आंधळी कुळी वेडी पांगडी अशी बी होऊ नये यासाठी दुसरं पाऊल या रामरायांबरोबर मी चालते. रायस्पोषाय त्रिपदी भव जबाबदारी मला वेळेच्या आधी कळेल. काम निघून गेल्यानंतर जबाबदारी कळण्याला काही अर्थ नसतो. तर वेळेच्या आधी आपल्याला जबाबदारी कळली पाहिजे. यासाठी तिसरं पाऊल मी रामचंद्रांच्या बरोबर चालते. मायो भव्याय चतुष्पदी भव माया आणि प्रेम आपल्याजवळ असलं की सगळ्या जगाला जिंकता येतं. म्हणून त्यासाठी आमच्या ठिकाणी माया आणि प्रेम असावं असं परमेश्वराला केलेली 4थ्या पावलामध्ये प्रार्थना आहे. प्रजाभ्य पंचपदी भव प्रजा आमच्यापासून चांगली उत्पन्न व्हावी. आपली भारतातली सगळी प्रजा रामचंद्रांचीच आहे. ती प्रजा सगळी सुप्रजा व्हावी अशी या 5व्या पावलापासून त्यांची इच्छा आहे. ऋतू चांगल्या काळात प्राप्त व्हावा. कोणत्या वेळेला कोणती गोष्ट केली तर राक्षस जन्माला येतात. म्हणून त्याकरता ऋतू चांगल्या काळात प्राप्त व्हावा अशी 6व्या पावलाची कल्पना आहे. आणि सखा सप्तपदी भव आमचं दोघांचं सौख्य जीवनभर कायम असंच राहो अशी 7व्या पावलाची कल्पना. याचं नाव असतं सप्तपदी. आता दोन्ही मूर्ती एकमेकांना डोक्याला डोकं लावा आणि गुरुजी अभिषेक करा जाऊन पटकन.
आहे का? ओम शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु अविघ्नमस्तु आयुष्यमस्तु आरोग्यमस्तु शिवंकर्मास्तु कर्म समृद्धिरस्तु धर्म समृद्धिरस्तु वेद समृद्धिरस्तु शास्त्र समृद्धिरस्तु पुत्र समृद्धिरस्तु धनधान्य समृद्धिरस्तु इष्ट संपदस्तु. आता प्रत्यक्ष भगवंताचंच भगवंताला दर्शन करायचंय. सूर्यनारायणाकडे दाखवून आणा. तेच सूर्यनारायण आहेत, तेच रामचंद्र आहेत. उन्हामध्ये न्या आणि इकडे मुलीचे मामा मुलीच्या मागे जा, मुलाचे मामा मुलाच्या मागे जा आणि स्टेजवरती घेऊन या. आता करवल्यांनी फुलाच्या मुंडावळ्या बांधा. सुरेश गुरुजी हार फुलं सूर्यदर्शन करून हार फुलं घालून घ्या. फुलाचे हार घाला, फुलाच्या मुंडावळ्या बांधा. कणकेचे दिवे केलेले आहेत ते पाठीमागे करवल्यांनी धरा. कलश पाठीमागे धरा. सगळं करून स्टेजवर आणा. हरि ओम सत्येनोत्तविता भूमि सूर्येणोत्तविता सोमेनादित्या सोमेन पृथिवीमयी अथो नक्षत्राणि सोमं मन्यते पपिवान्यत्सं विवुडन्त्योडयम् सोमयं ब्रह्मणो विदन्नतस्याश्नाति कश्चन आच्छद्विधानैरुपितो पार्वतये सोमरक्षितः ग्रावणमिच्छृण्वन्तिष्ठजिनते अश्नाति पार्थिवः यत्त्वादेव प्रविभन्ति तदाप्यायसे पुनः वायुसोमस्य रक्षितः समानां सूर्याय भद्रमिद्वादोगाथयेति परिष्कृतं चित्तेरापवरणं चक्षुराभ्यञ्जनं द्यौर्भूमे कोशासीद्यदयात् सूर्यापदे स्तोमासम्प्रतिदे कुलीरञ्जन्नोपजा सूर्याय अश्विनावराग्निरासीत् पुरोवा सोमो वधूरवडविदातावमावरा सूर्याय पत्तेनौसन्धि मनसा सविता दौरात मनो अस्य अनासीद्यौरासीदुदच्छति शुक्राव नड्वाहात् सूर्याद्रम् ऋत्समाप्यामवीतौ गावो तेषामनावीता श्रोत्रं तेजग्रयास्तान् निबन्धा चराचरा शुचि तेजग्रयात्याव्यानोऽक्षाहोता अनोमयस्मय सूर्याणो प्रयतिपदे सूर्याय वधो प्रागात् सवितायमवासरोजस तदासु अर्जुन्मेघावोर्जन्य परियते यदयुना प्रच्यमानवयातन्द्रचक्रेण वधो सूर्याय विश्वे देवानि तद्वामजान् पुत्रपितरावरुणीत पूजा यदया तनुजुवस्पतिवरेयं सूर्यमुपा क्वैकां चक्रवामासीत् कुलदेष्ट्राय जस्तु द्वैते चक्रे सूर्ये ब्रह्माणरुद्राविदुः अतैकं चक्रमुखधातये दिविदुः सूर्याय देवेभ्यो मित्राय वरुणाय च ये भूतस्य प्रचेतसै सन्देभ्यो करन्नमः.